कैवल्य बाळा असं डोक्यात नाही घालायचं. कसं? हे बघा. सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग मध्ये स्वागत करण्यासाठी कैवल्य पण आहे तुमच्या सोबत. चिक 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 चुक 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 चुक. हे बघा गाडीमध्ये काय बस ना. कैवल्य यार काय करतोय बाळा तू? असं नाही करायचं. गाडी तुटेल बाळा आपलं, असं नको करूस, तुटेल ते. ऑलरेडी त्यांनी ह्या एसीच्या इथलं हे तोडलेलं आहे त्यांनी, कैवल्यानेच. आणि आताही बघा तो कशी मस्ती करतोय. नाक कुठे आपलं नाक नाक कुठे नाक माझं. आणि सकाळपासून हे असंच वातावरण आहे, असंच सेम, काही चेंजेस नाही. धो 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 नुसता पाऊस पडतोय आणि भयंकर असा वादळ सुटलं होतं आज. वादळ एकदम म्हणजे आजच्या सारखं मी बघितलंच नाही वादळ. एवढं तुफानी वारा होता आज. मला वाटतं आज न्यूजला पण दिलं होतं मॉर्निंगला की आज जोरात वादळ येईल म्हणून, वारा सुटेल. आणि तसंच त्या पद्धतीनेच वारा सुटलेला आहे एकदम. जिमच्या खाली आल्याच्या नंतर आहे ना, सगळ्यात पहिले तर आपल्याला पार्किंग शोधावी लागते यार, पुढं गाडी लावायची. सगळीकडे पार्किंग फुल असते ऑलमोस्ट. चला तर आपण आता जाऊया जिम मध्ये. आणि जिम मध्ये जायचं नाव घेतलं की हा बघा पाऊस किती जोरात चालू झालाय. एकदम जोरात पाऊस चालू झालाय. इतक्या वेळ गाडींमधून इथपर्यंत येऊसपर्यंत पाऊस एकदम रिमझिम चालू होता. आणि जसं आता नाव घेतलं की चला जिम मध्ये जाऊया तर पाऊस धुवाधार चालू झाला. चला आता कसं तरी जाऊया आपण जिम मध्ये, जाणं गरजेचं आहे. बाय. बघा हे बघा त्याची मस्ती, बघा त्याची मस्ती बघा. हे बघा डोक्यात घालते. कैवल्य बाळा असं डोक्यात नाही घालायचं. ठेव काढून खाली, ठेव खाली बाळा. हा त्याची मस्ती करते बघा. हे बघा, या अशी मस्ती करायला तू शिकलेला आहे. मित्रांनो आज कैवल्य वेगळंच. हे बघा हे बघा हे बघा, हे असं काही करायला गेलं की धरून ठेवणार. काय रे काय करतोय? स्वतःच बॉ करून टाक. मम्मीच हॅलो हॅलो कसा करतोय? हॅलो तू दाखव करून परत एकदा. हॅलो. त्याच्या आईने त्याला गाजर दिलेले, बघूया कसा खातोय. त्याला थोडं थोडं खायचं. बरोबर दोन दातांनी चावून खातोस. निघालोय मित्रांनो बाहेर आता. कैवल्यला थोडस घेऊन जातो फिरायला. कैवल्य बटन दाब. कसा दाबतोस तू बटन बाळा? कसं? हे बघा हे बघा किती हुशार झालाय कैवल्य. कैवल्य एकदम हुशार झालाय ना बाळा. कसं बटन दाबलास तू? असं ओके. चला लिफ्ट मध्ये त्याला माहिती झालेलं आहे की कोणतं बटन प्लेस करायचं. सगळ्यात अगोदर फॅन दाबतोय तो. फॅन चालू केलाय मित्रांनो. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या लहान लहान बाळांना सुद्धा सगळ्या गोष्टी कळतात. की म्हणजे डेली आपण जे रुटीन करतो ते त्यांना निदर्शनात येतं की काय करायचं डेली. हे बघा त्याला माहित झालं की लिफ्ट मध्ये बसल्यावरती इकडचं आपण बटन्स दाबतो.
तर किती हुशार आहे कैवल्य है ना बाळा. कसा बसला एकदम रिलॅक्स है ना कैवल्य. कैवल्य हा रिलॅक्स बसलास तू. पहा मित्रांनो कशी स्टेअरिंग फिरवतोय. इथे मी त्याला हात लावून देत नाही कारण मित्रांनो आहे ना ह्या बाजूला तुम्ही बघू शकता हे सगळे कंट्रोल्स आहेत आणि हा कंट्रोल सगळे दाबायला बघतो. त्यामुळे ह्याला होता होईल तेवढं मी ह्या बाजूलाच ठेवतो. मोठा बनणार आहे खूप मोठा. हा? नाही तर त्या देवाला म्हणा ए देवा मुली नको रे पाठवू कृष्णा. आज जर पाठवणार असेल तर त्यांचं रक्षण कर द्रौपदी सारखं. ह्या देशात सगळे कावळे जन्माला आलेत. चोचा मारणारे लहान लहान लेकरं अत्याचार करणारे. काय करायचं. नो 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 पिल्लू असं नाही करायचं. बापरे इथं नाही ते इथं त्याला कुठंतरी बटन दाबायचीच आहेत पण. हे नको बोललेलं समजतं तुला.